जय भवानी वंगणपाडा टीमकडनं राहुल साठवण सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतात. पॉवर प्लेचं षटक त्यांच्या माध्यमातून फेकलं जाईल. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली आहे. निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे लपलेलं सुंदर मैदान आणि या सुंदर मैदानावरती रोमहर्षकाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. विजयदीप खोपरेपाडा पुरस्कृत आई महामाई देवी चषक 2026. यावेळेस बॉलला मात्र सोडून दिलं. यस, हा चेंडू असणार आहे वाईट. कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया त्या ठिकाणी केली नव्हती हा बॉल खेळण्याकरता. राहुल साठवणचा पुढील बॉल सॉफेंडने खेळले गेले. इनफिल्डच्या वरून क्षेत्ररक्षक जज करतायत. पकडला जाईल झेल आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग स्वस्त्यामध्ये बाद झालेत मिस्टर प्रल्हाद गिरंधोळे. पहिला धक्का जय भवानी वंगणपाडा टीमला. धावसंख्या आपण पाहिली तर इथून 2 असताना मात्र सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न थोडासा आला आहे अंगलट. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. चांगली जागा देखील बनवली होती. चांगला रूम बनवला होता हा शॉट खेळण्याकरता, परंतु थोडीशी उंची जास्त मिळाली आणि त्याच कारणास्तव झेल देखील गॅरी गेला. शॉट मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. पहिला धक्का बसलाय जय भवानी वंगणपाडा टीमला. प्रल्हादला मात्र परतावं लागलंय. इथून न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतील आदेश वांगड. इथून पुन्हा एकदा चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. जय भवानी वंगणपाडा टीमला एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागणार आहे. इथून मात्र एवढंच म्हणेन, टीम जय भवानी वंगणपाडा संघाकरता प्रयत्न करत राहायचे. यश नाही मिळालं तरी चालेल, पुढच्या वेळेस लढाई किंवा संघर्ष करण्याचा अनुभव हा नक्की मिळतो. हो, हलकासा एक उजवा पाय थोडासा पुढे घेतला होता हा शॉट खेळण्याकरता, स्ट्रोक खेळण्याकरता, परंतु प्ले अँड मिस, डॉट बॉल. एक जबरदस्त एक्सपिरियन्स असलेला हा गोलंदाज राहुल साठवण आपल्याला पाहायला मिळतोय. अनुभव आहे त्याच्याकडे आणि योग्य दिशावरती निश्चितच लेंथ मात्र ही पाहायला मिळाली आहे. हो, प्ले अँड मिस. यावेळेस आपण पाहिलं तर मग फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलंय. फलंदाज आणखी एक बाद होईल. आदेश वांगडला देखील परतावं लागेल. डगआउटच्या आशयाला आउट. सुरुवात जी चांगली व्हायला हवी होती, परंतु सुरुवात थोडीशी आपण पाहिली तर मग थोडीशी ढसमलली आहे जय भवानी वंगणपाडा या संघाची. सुरुवातीला प्रल्हाद बाद झाले, त्याच्यानंतर आदेश वरती थोडासा प्रेशर जाणवला. तो देखील प्रेशरमध्ये खेळत असताना मात्र प्ले डाऊनच्या स्वरूपामध्ये बाद झाला. इथून मात्र दीप्तेश मंडल नंबर 4 या क्रमांकावरती आलेत. दीप्तेश आणि रोशनला यावेळेस चांगला खेळ करावा लागणार आहे, कारण ह्याच दोन्ही खेळाडूंवरती आता मात्र सर्व काही थांबलं गेलंय जय भवानी वंगणपाडा संघाचं. इथून दोघांना चांगला खेळ मात्र पुढे न्यावा लागणार आहे, कारण 4 ओव्हरचा मॅच आहे. 4 ओव्हरमध्ये साधारणतः 40च्या पलीकडे धाव फलक न्यावा लागणार आहे. जीवनात कधीच हार मानू नका मित्रांनो, कारण सकाळी उठल्यानंतर रामाला राज्य मिळणार होतं, परंतु त्याला मिळाला होता 14 वर्षाचा हा वनवास. म्हणून कधीच हार मानायचा नाहीये. यावेळेस दीप्तेश आलेत. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. ओ, झेल होता, कॅरी करू शकले नाहीयेत. जयदीप त्या ठिकाणी होते, त्याच्याकडनं झाली आहे मिस्टेक आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. आणखी एक विकेट मिळाली असते या ठिकाणी राहुल साठवण या गोलंदाजाला. एक चेंडूंचा खेळ अजून सुद्धा बाकी आहे. धावफलक इकडे पुढे सरकलाय, पोचला गेलाय 3 अंकांवरती. पूर्णपणे श्वास जो आहे ना तो अडकला होता दीप्तेश मंडलचा देखील. एक सोपा सहज झेल मात्र कॅरी करायचा होता. जयदीप कडनं झाली आहे मिस्टेक, परंतु क्रिकेटच्या पटलावरती सातत्याने म्हटलं गेले पकडा कॅच जिंका मॅच, हे क्रिकेटचं रहस्य आहे. राहुलचा पुढील बॉल सरळ बॅटने खेळले गेले. रोशन एक सिंगल धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केली जाईल. संदीपच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. इथून 1 धाव मात्र कंप्लीट केली जाईल. स्ट्राईक मात्र या ठिकाणी स्वतःकडे ठेवली आहे रोशननं. धाव फलक 4 या अंकांवरती पोचले गेले.
2 फलंदाज बाद झाले, 4 धावा धावफलकावरती पहिल्या षटकात. तर कधीच कोणाला कमी समजायचं नाहीये. सोनं जरी महाग असलं ना तरी सुद्धा त्याला लोखंडाच्या तिजोरीमध्ये ठेवलं जातं. ही आहे लोखंडाची खासियत. किंमत कमी आहे लोखंडाला, परंतु तरी सुद्धा सोन्याचा भाव जास्त आपण पाहिला ना तर थोडा जास्त पाहायला मिळतोय, परंतु त्याचं रक्षण करता लोखंडाच्या तिजोरीचा मात्र वापर केला जातो. म्हणूनच कधीच कोणाला कमी समजायचं नाहीये क्रिकेटच्या पटलावरती देखील. चला थोडीशी घाई करा. नंबर 2चं षटक टाकण्याकरता बाहुबली मिस्टर महेंद्र परेड बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. सुरुवातीचं पहिलं षटक राहुल सटवनच्या नावावरती राहिलं जाईल. काय जबरदस्त चेंडूच्या हातांनी केली आहे पहिल्या ओव्हरमध्ये. यावेळेस नंबर 2चं षटक टाकण्याकरता महेंद्र परेड. पहिला बॉल महेंद्र परेडचा फुलटॉस होता आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग त्याच्यावरती आलेला हा चौकार दमदार, वजनदार, शानदार पाहायला मिळालाय. आणि या चौकाराच्या साहाय्याने आता मात्र धावफलक पोहोचले गेलेत 8 अंकांवरती. दिनेश पडवले दादांचं देखील शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. या स्पर्धेचे ते देखील मुख्य आयोजक आहेत. आडव्या बॅटने खेळण्याची मानसिकता ऑन साइडला क्षेत्ररक्षक पुढे आलाय राहुल, त्याच्याकडनं देखील झाली आहे मिस्टेक आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण होत आहेत आणि या 2 धावेने धावफलक पोहोचले गेले 10 अंकांवरती. वारंवार मिस्टेक घटित होताना आपल्याला पाहायला मिळाल्यात मैदानाच्या आतमध्ये. अगोदरच्या बॉलवरती चौकार आला, त्याच्यानंतर ह्या 2 धावा रोशनच्या बॅटमधून आपण पाहतोय. धावफलक पोहोचले गेले यावेळेस 10 या अंकांवरती. पुढील बॉल फुल टॉस बॉल पुन्हा एकदा मेजवानी दिली होती परंतु ती स्वीकारता आली नाहीये. मिस्टेक पाहायला मिळालाय. 2 धावा इथून देखील पुन्हा एकदा पूर्ण केल्या जातील. सिंगल डबल वरती यावेळेस लक्ष जे आहे ते केंद्रित केलंय बॅटर रोशन. या मॅच मध्ये जर रोशन आपल्या नावाचा करायचं असेल तर निश्चितच रोशनला चमकणं तेवढंच गरजेचं आहे. सध्या तरी चांगली बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळालेत. नंबर 2चं षटक चालू आहे. महेंद्र पडेचा पुढील बॉल. हो, थोडासा चेंडू लांब ठेवला होता, दुरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी थोडासा फुटवरचा अभाव आहे ना तो कमी पाहायला मिळाला. अगदी जाग्यावरने खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु प्ले अँड मिस हा डॉट बॉल. अजून एक चेंडू आपण पाहिला तर मग डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळाला आहे. सुरुवातीचे 3 चेंडू आपण पाहिले तर मग रोशन गिरंधोळेच्या नावावरती पाहायला मिळाले होते परंतु त्याच्यानंतर चांगला कमबॅक पाहायला मिळाला आहे. यावेळेस आणखी एक डॉट बॉल. बॅक टू बॅक 3 चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळालेत आणि काय जबरदस्त हे षटक हाताळले गेले महेंद्र परेडनं. सुरुवातीला असं वाटलं होतं की हे षटक 15 ते 16 धावांचं पाहायला मिळेल परंतु खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागतील महेंद्र परेड या गोलंदाजाचं देखील. लेन अँड लाईन मध्ये सुधारणा केली आणि अचूक टप्प्यावरती शेवटचे 3 चेंडू मात्र हाताळले. पूर्णपणे बंदिस्त केलं गेलंय फलंदाज रोशन गिरंधोले या खेळाडूला. दोन्ही षटकांचा खेळ इथून मात्र संपन्न झाला. 6च्या सरासरीनं 12 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत. मैदानाच्या आतमध्ये गरज आहे ती एका पाण्याची आणि प्रेक्षकांना गरज आहे एक सुमधुर संगीत गाण्याची. छान चर्चा गावोगावान, आमचं आयोजन छान चर्चा गावोगावान. त्यांची वेगळीच झलक, त्यांची वेगळीच झलक. खोपरेपाडा संघाने ठेवलाय आई महामाई चषक. खोपरेपाडा संघाने ठेवलाय आई महामाई चषक. खोपरेपाडा संघाने ठेवलाय आई महामाई चषक.
आहे सुरुवात. अनंत गौड आणि त्यावरती पाहायला मिळते. हाकेला धावणारी नवसाला पावणारी खोपरे गावची आई महामाई देवीच्या आशीर्वादानं ही स्पर्धा मात्र आपण पाहतोय. आई महामाई देवी चषक 2026 या वर्षाला मात्र सुरुवात झाली आहे. आज पहिला दिवस. सर्वांना नववर्षाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. ऑन साइडला खेळले गेलेत दीप्तेश. पुन्हा एकदा मिस्टेक झाली आहे. भरपूर वेळ हवेमध्ये चेंडू होता आणि निश्चित आपण पाहिलं तर मग झेल व्हायला हवी होती, परंतु झेल मात्र झाली आहे ड्रॉप. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू मात्र डिलिव्हर होताना आपण पहिला 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या. 2 धावफलक पोचले गेले 14 अंकांवरती. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस चेंडूच्या खाली महेंद्र परेड. सोडणार नाहीये झेल. पकडला गेलाय. दीप्तेश मंडलचा झेल आणि त्याला देखील परतावा लागेल डगआउटच्या आशयाला. थँक्यू सो मच. भगवा आमचा झेंडा, भगवे आमचे रक्त, प्राण देऊने राखतो आम्ही स्वराज्याचे तख्त. सलसलत राहू दे मर्द मराठ्यांचे रक्त. आम्ही फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर डीजे वाद्यक महेंद्र पवार यांनी देखील श्री छत्रपती शिवाजी महाराजांची पुन्हा एकदा आठवण करून दिली आहे या मॅच मध्ये. पुढील बॉल टाकण्याकरता सज्ज झालेत पुन्हा एकदा आनंद मोर. न्यू बॅटर रोहित वाघ ऑन स्ट्राईक. आल्या आल्या मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला खेळले गेलेत. ओ हो, संदीप यांना बीट करून चेंडू अगदी निघून गेलाय. 1 बाउन्स न सीमारेषच्या पलीकडे 4 धावांकरता आलाय हा चौकार 4. धन्यवाद थँक्यू सो मच. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळले गेले. तो हो, झेल थोडासा कठीण होता परंतु चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झालेत. कठीण शेल होता. नेहमीच कठीण काळात स्वतःला सांगत राहा शर्यत अजून संपलेली नाहीये आणि मी अजून जिंकलेले नाहीये. सुंदर झेल पकडण्यासाठी निश्चितच चांगले प्रयत्न केले होते परंतु धावफलक पोचले गेले 19 आकड्यांवरती. इथून 1 धाव मात्र पूर्ण केली आहे. अजून सुद्धा आपण पाहिलं तर रोशन गिरंधोळे ओपनिंग क्रीज वरती सज्ज आहे. यावेळेस ऑन स्ट्राईक वरती त्याला आपण पाहू शकतो. सध्या तरी चांगला खेळ रोशनने देखील केला परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 चेंडू डॉट झाल्यानंतर थोडासा प्रेशराइज झालाय हा बॅटर. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळले गेले. यावेळेस 1 बाउन्स चेंडू निघून गेला सीमा रेषे पलीकडे. 4 धावांकरता आलाय चौकार 4. थँक्यू सो मच. हाथी घोडे तोप तलवारे फौज तो तेरी सारी है पर जंजीर में जकड़ा राजा अभी सभ्य भारी है. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर रोशन पूर्णपणे भारी पडलाय. हो, या ठिकाणी आपण पाहिलं तर मग प्ले अँड मिस हा डॉट बॉल. तिसऱ्या षटकाचा देखील खेळ संपन्न झाला. धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात त्या म्हणजेच 23. जवळजवळ आपण पाहिला तर मग 3 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. अजून सुद्धा एक शेवटचं षटक मात्र बाकी आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत गावदेवी स्फोट बरफपाडा आणि दुधाई स्फोट चिंचोटी पवारपाडा. दोन संघामध्ये टॉस मात्र केला जाईल.
टॉस बॉक्स मध्ये दोन्ही संघाने मात्र सज्ज राहायचं आहे. गावदेवी स्फूट बरफपाडा आणि दुधाई स्फूट चिंचोटी पवारपाडा. सध्या तिन्ही षटकांचा खेळ संपन्न झाला. 23 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग करत असताना संघ आपण पाहतोय जय भवानी वंगणपाडा हा संघ. चला एक युवा गोलंदाज या ठिकाणी इच्छित आपल्याला पाहायला मिळणार आहे. राहुल साठवण एक लेजंड प्लेअर आहेत आणि त्यांनी मात्र थोडासा मॅसेज जो आहे तो दिलाय. गोलंदाज रोशन कान्हात या खेळाडूला. रोशनच्या खांद्यावरती आता मात्र गोलंदाजीची धुरे मात्र सोपवलीत. कर्णधार संदीप याने. पहिला बॉल धीम्या गतीने फेकलाय. पहिला बॉल डॉट आलाय म्हणजेच हौसले थोडेसे बुलंद झालेत रोशन कान्हाचे. ज्यावेळेस पहिला बॉल डॉट येतो ना त्यावेळेस थोडासा आत्मविश्वास कॉन्फिडन्स जो आहे ना तो वाढला जाते गोलंदाजाचा देखील आणि तो आत्मविश्वास वाढलाय. शेवटपर्यंत तो आत्मविश्वास स्थिर ठेवला जाईल का की मग त्याच्या विरोधात देखील हल्ला केला जाईल. अजून एक हा डॉट बॉल. बॅट क्लिप थोडीशी मात्र लवकर फिरली गेली रोहित वाघ या बॅटरची. मोठा स्ट्रोक खेळायचा असेल तर बॉलच्या मिनिटमध्ये येऊन चांगला स्ट्रोक तुम्हाला खेळावा लागेल. बॉलवरची नजर तुम्हाला योग्य ते ठेवावी लागेल. अजून एक डॉट बॉल. खराब क्रिकेट खेळलं जात आहे रोहित वाघच्या माध्यमातून. चांगल्या समोर आपण पाहिलं तर मग रोशन गिरदोळे सारखा एक सेट झालेला बॅटर आहे. त्याला चान्स दिला तर मग तो चांगले बॅटिंग करू शकतो. परंतु आपण सध्याचं क्रिकेट पाहिलं ना तर खूप फास्ट क्रिकेट पाहायला मिळालंय. अजून एक डॉट बॉल. वारंवार या चुका मात्र मैदानाच्या आतमध्ये थोड्याशा भारी पडलेत. बॅक टू बॅक रोशन कान्हात अक्षरशः चमकलाय. जो घासला जातो ना तोच चमकला जातो या क्रिकेटच्या पटलावरती आणि सध्या तरी ते घासण्याचं काम केलंय एक युवा टॅलेंट रोशन कान्हात या गोलंदाजानं. बॅक टू बॅक 4 चेंडू हे डॉटच्या स्वरूपामध्ये फेकले गेलेत. पुढील बॉल समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. चाललाय चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांकरता. षटकार 6. माझ्या राजाचं माझ्या राजाचं माझ्या राजाचं माझ्या राजाचं माझ्या राजाचं राजपण काल होतं आज उद्या राहणार. माझ्या राजाचं राजपण काल होतं आज उद्या राहणार. माझ्या राजाचं राजपण काल होतं आज उद्या राहणार. सो मच. अखेरीस जी सफलता प्राप्त करायची होती ना ती रोहितनं या 5व्या बॉलवरती मात्र पूर्ण केली आहे. 4 चेंडू डॉट आल्यानंतर थोडासा प्रेशराईज झाला होता. 5व्या बॉलवरती षटकार आलाय. यावेळेस फुलटॉस बॉल होता. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला ऑन साइडला. शॉर्ट मिडॉनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडूची फेकी येईपर्यंत हो 2 धावा मात्र इथून पूर्ण झाल्यात आणि या 2 धावेनं धाव फलक पोचलं गेलंय ते म्हणजेच 31 अंकांवरती आणि 32 धावा विजय करता पूर्ण करायच्या 4 ओव्हरमध्ये. आई सोनूदेवी स्पोर्ट वागरालपाडा या संघाला. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत 2 संघामध्ये. गावदेवी स्पोर्ट बरफपाडा आणि दुधाई स्पोर्ट चिंचोटी पवारपाडा या 2 संघामध्ये. चला टॉस या ठिकाणी केला जाईल आणि टॉस करण्यासाठी अतिथी कक्षामध्ये आहेत आमचे दिनेश दादा पडवले यांच्या शुभ हस्ते आपण टॉस आहे तो संपन्न करणार आहोत. एका बाजूने आपण पाहिलं तर मग आई दुधाई स्फूट पवारपाडा आणि दुसऱ्या बाजूने आई गावदेवी स्फूट बरफपाडा या 2 संघामध्ये टॉस आपण करतोय दिनेश दादा पडवले यांच्या शुभ हस्ते.
छापासा कॉल पवारपाडा टीमकडनं आला आणि येतो एक काटा. दादांना विनंती करतोय शुभेच्छा द्या आणि पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. टॉसचा निकाल गावदेवी स्पोर्ट बरपाडा टीमच्या बाजूला लागला. डिसाईड काय डिसिजन असणार आहे? बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतला. 4 ओव्हरचा मॅच. किती धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल? 40 ते 45. यंदाच्या वर्षामध्ये ट्रॉफी मारली आहे का? नाही प्रयत्न चालू आहे. प्रयत्न चालू आहेत. मग इथे सुंदर ट्रॉफीज आहेत. 1, 2, 3 क्रमांकांच्या ट्रॉफी बद्दल काय म्हणायचं आहे? निश्चितच खूप प्रयत्न चालू आहे. आज काहीतरी करूया. आज चांगले प्रयत्न केले जातील. शुभेच्छा असतील तुम्हाला. टॉस जिंकला असता तर डिसिजन काय घेतला असता? फिल्डिंग. परंतु टॉस हरल्यानंतर देखील फिल्डिंग मिळाली आहे. फिल्डिंग करत असताना समोरच्या संघाला किती धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? 40+. एकंदर या ठिकाणी आपण पाहिलं विजयदीप खोपरेपाडा संघाचं हे दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. या आयोजनाबद्दल काय म्हणशील? खूप छान आहे. याचं बेस्ट ऑफ लक. शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. मित्रांनो, टॉस पासून न्यूज अशी आहे. टॉसचा निकाल आपण पाहिला तर मग गावदेवी स्पोर्ट बरपाडा टीमच्या बाजूने लागलाय. त्याने डिसाईड केलंय बॅट फर्स्ट बॉलिंग करावी लागणार आहे. ती म्हणजेच उदय स्पोर्ट चिंचोटी पवारपाडा या संघाला. जाऊया पण कॉम्बॉक्सच्या दिशेने त्या ठिकाणी सज्ज असतील आमचे साथी समालोचक मित्र मिस्टर अमितजी शर्मा. थँक्यू सो मच. DBN लाईव्ह कॅमेरामॅन मिस्टर केवलजी मँगेला. धन्यवाद विजयजी भोईर. तर वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. विजयदीप खोपरेपाडा पुरस्कृत आई महामाई देवी चषक 2026 हे आयोजन आपण पाहतोय. सुंदर स्पर्धेचा पहिला दिवस. तमाम दिग्गज मान्यवर आमच्या मान्यवर कक्षामध्ये दाखल झालेले आहेत. या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपण पाहू शकता आमच्या मान्यवर कक्षामध्ये दाखल झालेले आहेत त्या सगळ्या मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. 32 धावांचं लक्ष्य असेल आई सोनदेवी स्पोर्ट्स वाघरालपाडा या संघाला. त्या धावांचा पाठलाग करण्याकरता 2 बॅटर दाखल झालेले आहेत. संदीप साठवण आणि त्याच्या सोबतीनं असेल जयदीप साठवण. साठवण बंधू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत धावा चेस करण्याकरता. तर त्याच्या अगेन्स्ट बॉलर असेल आदेश वांगड. याला आपण पाहणार आहोत. जय भवानी वंगणपाडा संघाचा बॉलर आपण पाहतोय. आदेश वांगड असेल बॉलिंग ट्रॅक वरती. पॉवर प्लेचा हे षटक असेल. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये पाहावं लागेल कशा प्रकारची बॉलिंग केली जाईल आदेशाच्या माध्यमातून. स्ट्रायकिंग एंडला संदीप याला आपण पाहणार आहोत. तर नॉन स्ट्राइक एंडला असेल जयदीप साठवण. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल डिफेन्सिव्ह पद्धतीने चेंडूला पुश करण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल संपर्क झाला नाही. चेंडू जाईल आता मात्र निर्धाव. डॉट चेंडूच्या हाताळणी करतोय बॉलर आदेश. चांगली सुरुवात म्हणावी लागेल या बॉलवरती झालेली आहे. त्याच्या माध्यमातून चांगला बॉलर आहे. चांगली बॉलिंग करावी लागेल. खूपच कमी धावा या डिफेंड करायच्या आहेत या संघाला. चांगली बॉलिंग करणं गरजेचं आहे. आता मात्र बॅटची एज हवेमध्ये. चेंडू सुरेख झेल. फलंदाज बाद होईल तो म्हणजे संदीप. बॅक टू द पवेलियन गॉन. राजाचं राजपण काल होतं आज उद्या राहणार. धन्यवाद डीजे. पहिली विकेट डाऊन झालेली आहे आई सोनदेवी स्पोर्ट्स वाघरलपाडा या संघाची. ऑफसाईडच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू बॅटची एज लागून सरळ निघून गेला होता. फ्लाइंग स्लीप मध्ये सुरेख झेल मात्र कंप्लीट केलेला आहे त्या ठिकाणी आणि पहिली विकेट डाऊन झालेली आहे आई सोनदेवी स्पोर्ट्स वाघरलपाडा या संघाची. संदीप हा बॅटर 0 वरती बाद होऊन तंबूत परतला गेलेला आहे. तर त्याच्या जागेवरती न्यू बॅटर एंटर होईल दामोदर परेड. दामोदर परेड
हा देखील एक चांगला टॉप क्लास बॅटर आहे या संघाचा. चांगली कामगिरी त्याच्याकडनं अपेक्षित आहे त्याच्या संघाला. गोलंदाज आदेश बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. अतिशय सुंदर या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. चांगलं नियोजन, चांगलं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. दुसरा बॉल असेल, सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरती. चला घाई करायची आहे प्लीज, गाडी लवकर घेऊन जायची आहे. आदेश तयार, ओव्हर द विकेट सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरती. षटकातील तिसरा बॉल असेल, दामोदर साडी. आता मात्र बॅटचे चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये आणि या 2 धावा मात्र डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये प्राप्त होतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. या 2 धावांनी अकाउंट मात्र ओपन झालेला आहे आई सोनूदेवी स्पोर्ट्स वागरलपाडा या संघाचा. आता मात्र धावफलकाला सुरुवात झालेली आहे. 2 डॉट नंतर आता मात्र 2 धावा या कंप्लीट झालेल्या आहेत या संघाचे. षटकातील नेक्स्ट बॉल. आता मात्र बॅकफुट मध्ये येऊन चेंडूला फक्त आणि फक्त पुश केलेला आहे. चेंडू जाईल कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. चांगला बॅकअप झालेला आहे त्या ठिकाणी. 1 धाव मात्र मिळेल, जास्त काही मिळणार नाहीये दोन्ही बॅटरला. या एका धावाने संघाची धावसंख्या 3 वरती पोहोचली गेलेली आहे. सावध आणि संत गतीने सुरुवात करण्याचा प्रयत्न करताय 2 बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आहे दामोदर, त्याच्या जोडीने असेल जयदीप अँड दामोदर हे 2 बॅटर असतील मैदानाच्या आतमध्ये. तर आदेश षटकातील 5वा बॉल असेल, बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल राईट आर्म ओव्हर द विकेटने. आता मात्र फुल टॉस बॉल, चेंडूला ड्राईव्ह केला, चेंडू जाईल मिड ऑफच्या दिशेने. खराब क्षेत्ररक्षण झालेलं आहे परंतु बॅकअप सुरेख झालेला आहे आणि या 2 धावा कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने या 2 धावाने संघाची धावसंख्या 5 वरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 5 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. कुठे ना कुठे संतगतीने सुरुवात करताना दिसत आहे 2 बॅटर. मोठे फटके खेचताना दिसत नाहीये कारण पहिली विकेट लवकर डाऊन झालेली आहे. आता मात्र चेंडूला सोडून दिलेले आहे ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. पंचाचा इशारा आलेला वाईड. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल, पोहोचली जाईल 6 या आकड्यावरती. आता मात्र जर पाहिलं तर नक्कीच स्वैर मारा करतोय बॉलर आदेश वांगड. चांगला बॉलर आहे या संघाचा, ट्रम्प कार्ड आहे. चांगली बॉलिंग करताना दिसतोय आपल्या संघाकरता हा बॉलर. आता मात्र आडोमा टाकण्याचा प्रयत्न, अपील केलेल्या लाऊड परंतु चेंडू जाईल डॉट. षटक संपलेलं आहे पहिलं. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 6 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. संघाची धावसंख्या 6 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 3 ओव्हरचा खेळ बाकी असेल मैदानाच्या आतमध्ये. लो स्कोरिंगचा हा मॅच आहे. नक्कीच अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे. पाहावं लागेल कोणता संघ हा सामना जिंकेल. आपण पाहणार आहोत येणाऱ्या या 3 षटकामध्ये. अठरा बॉलचा खेळ बाकी असेल आणि जिंकण्याकरता 26 धावांची गरज असेल. आई सोनूदेवी स्पोर्ट्स वागरलपाडा या संघाला पाहावं लागेल कशा प्रकारची बॅटिंग करतील हे 2 बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. जयदीप साठवण अँड दामोदर परेड मैदानाच्या आतमध्ये आहेत. चांगली बॅटिंग करावी लागेल कारण अजून सुद्धा 26 धावा बनवायच्या आहेत त्याच्या संघाला. तर नवीन गोलंदाज रोहित वाघ आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिला बॉल फुल टॉस बॉल, चेंडू प्रॉपर बॅटवरती कनेक्ट झाला नाहीये. चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. नो बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा आणि रिव्ह्यूची मागणी केलेली आहे फिल्डिंग करणाऱ्या संघानं. यस, पंचांचा इशारा आलेला आहे रिव्ह्यूचा. पाहावं लागेल, चेक केलं जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. तिसऱ्या पंचांना विनंती असेल आपण हा निर्णय चेक करायचा आहे.
बिमर्ससाठी नक्कीच रिव्ह्यूची मागणी केलेली आहे ऑनफिल्ड अंपायरने आणि पाहावं लागेल तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून काय निर्णय येईल. यस, नो बॉलचा इशारा असेल तिसऱ्या पंचांचा. चला 1+1 एकंदरीत 2 धावा मिळतील या बॉल वरती. या 2 धावाने संघाची धावसंख्या 8 वरती पोहोचली गेलेली आहे. फ्री हिट बॉल असेल, मुक्त फटका खेळण्याची संधी असेल बॅटरला. फ्री हिट बॉल, सुंदर फटका हवेमध्ये, चेंडू जाईल मिडॉनच्या दिशेने. एकदा मात्र कंप्लीट, खराब क्षेत्ररक्षण, बॅकअप होईल. तत्पूर्वी या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. या 2 धावाने संघाची धावसंख्या 10 वर पोहोचली गेलेली आहे. संघाची धावसंख्या 10 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करत आहेत. आपल्या संघाकरता चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून होताना दिसत आहे. बॉलर तयार, रोहित वाघ. षटकातील नेक्स्ट बॉल असेल. यावेळेस सुंदर फटका ऑन द राईज केला बॉलला. चेंडू जाईल मिड विकेटच्या दिशेने. रोहित आहे त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण, सुरेख फेकी, परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाही दोन्ही बॅटरना. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगला तालमेल, चांगली कॉलिंग, चांगल्या प्रकारे यस नो अँड वेटचा वापर होताना दिसत आहे दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. चांगली बॅटिंग करताना दिसत आहेत जयदीप अँड दामोदर. रोहित तयार, नेक्स्ट बॉल असेल. या वेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड बॉलचा इशारा आलेला आहे. पंचांचा 51 धाव मिळाली जाईल बॅटिंग करणाऱ्या संघाला. कमी धावा या डिफेंड करायच्या आहेत. आपल्याकडे बॅलन्स फार कमी आहे. नक्कीच चांगल्या प्रकारे बॉलिंग करावे लागेल. चांगल्या लाईन, चांगल्या लेंथमध्ये बॉलिंग करणं गरजेचं आहे. आता मात्र चेंडूला ड्राईव्ह केलाय. चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. फक्त 1 धाव मिळेल, जास्त काही आता मात्र मिळणार नाहीये बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 14 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. पहिली विकेट लवकर डाऊन झाल्यानंतर आता मात्र चांगला कमबॅक केलेला आहे. चांगली भागीदारी रचलेली आहे या दोन्ही बॅटरने. यावेळेस आफ्टर बॉल, चेंडूला पूल केला. चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांकरिता चौकार. धन्यवाद डीजे. अतिशय सुंदर फटका ऑन साइडच्या दिशेने एक्झिक्यूट केलेला आहे बॅटर दामोदर याने. परिपूर्ण चेंडूला पिक केला. त्यानंतर नक्कीच जर पाहिलं तर आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि यशस्वी झालेला आहे या फटक्यावरती बॅटर दामोदर परेड. नक्कीच चांगला बॅटर आहे, मजबूत देहयष्टीचा बॅटर आहे दामोदर परेड. चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. संघाची धावसंख्या 18 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. 4 चेंडू टाकून झालेले आहेत या षटकामध्ये. अजून सुद्धा 2 बॉलचा खेळ बाकी असेल. पाहावं लागेल कशा प्रकारची बॉलिंग केली जाईल रोहित याच्या माध्यमातून. या 2 बॉलवरती आपण पाहणार आहोत. चांगला कमबॅक करावं लागेल या बॉलरला, कारण भरपूर धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत या 4 बॉलमध्ये. आता मात्र सुरेख कमबॅक करावं लागेल आणि तितकं चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल जय भवानी वंगनपाडा या संघाला. यावेळेस सुरेख चेंडूची हाताळणी, ब्लॉक हॉलमध्ये चेंडूची हाताळणी केली होती आणि चेंडू जाईल डॉट. या प्रकारची बॉलिंग केली तर नक्कीच या धावा डिफेंड होऊ शकतात, परंतु
चांगली कामगिरी करावी लागेल, चांगली मेहनत घ्यावी लागेल वंगणपाडा या संघाला. षटकातील शेवटचा बॉल असेल. आता मात्र सुरेख फटका, शॉट ऑफ बॉल, चेंडू जाईल मैदानाच्या बाहेर सरळ. 4 धावांकरिता चौकार. पोरी चढला मला फिवर मी हाय क्रिकेट लवर मी तुझा यार ना. पोरी दूर नको जास मला देऊ नको त्रास मी तुझ्यावर मरना. पोरी दूर नको जास मला देऊ नको त्रास मी तुझ्यावर मरना. पुरा सवय तुझी मोडणार क्रिकेटचा सोड काम धंदा करना. पुरा सवय तुझी मोडणार क्रिकेटचा सोड काम धंदा करना. धन्यवाद डीजे. 12 बॉलचा खेळ बाकी असेल आणि 10 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. आई सोनूदेवी स्पोर्ट्स वागरालपाडा या संघाला तिसरे षटक हाताळण्याकरता परशुराम गिरदोले हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. परशुराम याला चांगली बॉलिंग करावी लागेल कारण खूपच कचर असं म्हटलं जातं. नक्कीच पाहावं लागेल कशा प्रकारची कामगिरी केली जाईल त्याच्या माध्यमातून. परशुराम गिरदोले याला आपण पाहणार आहोत. 12 बॉलचा खेळ बाकी, 10 धावांची गरज सामना जिंकण्याकरता. दोन्ही संघांना समान संधी असेल सामना जिंकण्याकरता. चला घाई करायची आहे विनंती असेल. बॉलर तयार परशुराम गिरदोले. षटकातील पहिला बॉल असेल. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटने. आफ्टर बॉल चेंडूच्या दालनी शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. चेंडू जाईल. आता मात्र डॉट. भरपूर वेग होता या चेंडूमध्ये आणि वेगावरती स्वार झालेला आहे बॉलर परशुराम. नक्कीच चांगली सुरुवात या षटकामध्ये त्याच्या माध्यमातून झालेली आहे. पहिल्या बॉलवरती प्रत्येक बॉल नक्कीच चांगल्या प्रकारे चांगल्या रीतीने हाताळावे लागतील. या बॉलरला नक्कीच चांगली कामगिरी करावी लागेल सामना जिंकायचा असेल जय भवानी वंगणपाडा या संघाला. आता मात्र हाफ ट्रॅकर बॉल चेंडूला ऑर्थोडॉक्स स्टाईलमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जाईल. यस वाईड बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. यस रिव्ह्यूची मागणी केलेल्या तर चेक करणार आहोत. चेक करायचं आहे तिसऱ्या पंचांनी. चला चेक आपण करणार आहोत. वाईट साठी हा रिव्ह्यू असेल. चला फेअर डिलिव्हरी असेल. यस इट्स अ फेअर डिलिव्हरी.
असेल आणि 1 फॉर दी ओव्हरची ताकीद. पहिल्या बाउन्सरसाठी वॉर्निंग दिलेली आहे पंचांच्या माध्यमातून. परशुराम गिरदोले हा बॉलर. 2 चेंडू अगदी सुरेख हाताळलेले आहेत या बॉलरने. एक्सपिरियन्स बॉलर आहे या संघाचा. चांगली सुरुवात करतो या मागील 2 बॉलमध्ये. आता मात्र 4 बॉलचा खेळ बाकी असेल या षटकातील. कशा प्रकारची आता हाताळणी केली जाईल या 4 चेंडूची आपण पाहणार आहोत. हाफ ट्रॅकर बॉल बॅटची एज. चेंडू जाईल फ्लाइंग स्लिपच्या दिशेने. एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. या एका धावाने संघाची धावसंख्या 23 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. स्कोर मूव्स ऑन 23 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. तिसरा षटक मार्गस्थ आहे. चांगली कामगिरी करतो या षटकामध्ये परशुराम गिरदोळे हा बॉलर. नक्कीच समोरच्या बॅटरना मोठे फटके मारून देत नाहीये. नियंत्रणबद्ध गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू टाकून झालेले आहे. 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. चांगली कामगिरी करतोय. आदरणीय सन्माननीय विजय काकडे साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं आई महामाई देवी चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. आगतम स्वागतम सुस्वागतम. विजय काकडे साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती असेल सन्मानपूर्वक आमच्या मान्यवर कक्षेमध्ये येऊन आपण आसनस्थ व्हा अशी विनंती असेल आपल्याला. नक्कीच दिग्गज मान्यवर दाखल झालेले आहेत. धावसंख्या 24 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. षटकातील 5वा बॉल असेल. सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना दिसत आहे. परशुरामाच्या माध्यमातून चांगली कामगिरी. नक्कीच एक्सपिरियन्स बॉलर आहे या संघाचा आणि चांगली बॉलिंग करताना दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. षटकातील शेवटचा बॉल असेल. धावसंख्या 25 वरती नक्कीच कायम आहे. आता मात्र बॅटची एज. चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकदम मात्र कंप्लीट धावेचा प्रयत्न. थ्रो मात्र खराब आणि 2 धावा मात्र या कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. संघाची धावसंख्या 27 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. षटक संपलेल्या तिसरं. संघाची धावसंख्या 27 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत आणि आता मात्र 6 बॉलचा खेळ बाकी असेल आणि 5 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. 6 बॉल 5 धावांची गरज. नक्कीच चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका बाजूला आहे आई सोनूदेवी स्पोर्ट्स वागरलपाडा, तर त्याच्या विपक्षामध्ये जय भवानी वंगनपाडा या संघाला आपण पाहतोय. दोन्ही संघ 100% देण्याचा प्रयत्न करतायत आपल्या संघाकरता आणि आता मात्र 6 बॉलचा खेळ बाकी असेल. जिंकण्याकरता 5 धावांची गरज असेल. गोलंदाजी ट्रॅकवर. बॉलिंग मार्कवर सज्ज होईल बॉलर प्रल्हाद गिरदोळे. हा बॉलर सज्ज होईल. चांगला बॉलर आहे. चांगला खेळाडू आहे या संघाचा. या धावा डिफेंड करेल का हा प्रश्नचिन्ह असेल प्रेक्षकांच्या मनामध्ये. चांगली बॉलिंग करावी लागेल प्रल्हाद या बॉलरला. षटकातील पहिला बॉल. राईट आर्म ओव्हर द विकेटने या वेळेला सुरेख चेंडू हाताळणी. चेंडू जाईल डॉट. सुपर कामगिरी. चांगली सुरुवात केलेली आहे या बॉलरने पहिल्या बॉलवरती. 5 बॉलचा खेळ बाकी असेल. 5 धावांची गरज. नक्कीच सामना सुद्धा बॅलन्सिंग आहे. समान संधी असेल दोन्ही संघांना सामना जिंकण्याकरता. प्रल्हाद तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातील दुसरा बॉल असेल. यावेळेस काय घडलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. चेंडू जाईल शॉर्ट गली क्षेत्रामध्ये. थोडासा घातक ठरू शकतोय परंतु खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते दोन्ही
फिल्डिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून आणि या 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. संघाची धावसंख्या 29 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 29 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. बॉलर चांगली कामगिरी करतोय परंतु क्षेत्ररक्षकाची साथ त्याला मात्र मिळत नाहीये. हा सांघिक खेळ आहे. नक्कीच संपूर्ण खेळाडूंनी जर चांगली कामगिरी केली तर नक्कीच संघाला फायदा होऊ शकतो, परंतु क्षेत्ररक्षक चुकी करताना दिसत आहेत. जय भवानी वंगणपाडा संघाचे खेळाडू ऑफसाईडच्या दिशेने. 4 बॉलचा खेळ बाकी, 3 धावांची गरज. फुलटॉस बॉल पंचाने दर्शवलेला आहे. चेंडू बॅटला ब्रश झालेला आहे आणि हे 1 धाव मात्र कंप्लीट केलेली आहे दोन्ही बॅटरने. चांगला बॉलर आहे या संघाचा, परंतु या बॉलरने 3 बॉलवरती नक्कीच 3 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. आता मात्र 3 बॉलचा खेळ बाकी असेल आणि 2 धावांची गरज सामना जिंकण्याकरता. आई 4था बॉल असेल. राईट आर्म ओव्हर द विकेटने सुरुवात सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस हवेमध्ये चेंडू मिस टाइम स्ट्रोक. चेंडू खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल. फलंदाज बाद होईल तो म्हणजे दामोदर परेड. बॅक टू द पवेलियन गॉन. यावेळेस जर पाहिलं तर अगदी मोक्याच्या क्षणी बॅटर बाद झालेला आहे. दामोदर परेड डबल वाईड मध्ये होता बॅटर. नक्कीच चांगला कमबॅक केलेला आहे बॉलर प्रल्हाद याने. अगदी मोक्याच्या क्षणी नक्कीच विकेट त्याला प्राप्त झालेली आहे आणि आपण जर पाहिलं तर नक्कीच कॉन्फिडन्स वाढला असेल या बॉलरचा. आता मात्र जर पाहिलं तर नक्कीच 2 बॉलचा खेळ बाकी असेल आणि 2 धावांची गरज आलेला आहे. महेंद्र परेड स्ट्रायकिंग एंडला असेल. मॅजिकल बॉलिंग करावे लागेल. या 2 धावा डिफेंड करायचे असतील तर चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे या बॉलरला. चला घाई करायची आहे. प्रल्हाद षटकातील 5वा बॉल असेल. स्ट्राइक एंडला महेंद्र परेड. यावेळेस आडव्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. सुरेख चेंडूच्या हाताळणी. सुरेख कमबॅक. लेग ब्रेक पद्धतीचा बॉलर आहे. फिरकीचा जादूगार आहे या संघाचा खेळाडू आपण पाहतोय बॉलर प्रल्हाद गिरदोळे. नक्कीच शेवटच्या षटकामध्ये चांगली कामगिरी करताना दिसतोय आपल्या संघाकरता. आता मात्र शेवटचा बॉल बाकी असेल आणि 2 धावांची गरज. नक्कीच फुलटॉस बॉल हॅमर केला बॉलला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल. फलंदाज बाद. यस बिमरसाठी चेक केले जाईल. बॅटरच्या माध्यमातून रिव्ह्यू घेतलेला आहे. पाहूया नक्कीच काय घडलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगला झेल मात्र कंप्लीट केलेला आहे, परंतु आता आपण पाहणार आहोत रिव्ह्यूच्या माध्यमातून चेंडू फेअर असेल किंवा चेंडू बिमर असेल. वेस्टलाईनच्या वर किंवा वेस्टलाईनच्या खाली चेंडू डिलिव्हर झालेला आहे. आपण पाहणार आहोत. पेंडिंग आहे. पेंडिंग आहे. काय निर्णय येईल पंचांच्या माध्यमातून. चला जयेंद्र वाघे आपण या. जयेंद्र वाघे यस आपण यायचं आहे थोडासा. यस नक्कीच अतिशय चांगली नियमावली. थोडंसं क्रिटिकल कंडिशन मध्ये आपण फसलेलो आहोत आणि कोणत्याही संघाच्या बाजूला कोणत्याही संघाच्या अगेन्स्ट चुकीचा निर्णय जाणार नाहीये याची आपण दक्षता घेत आहोत आणि ऑनफिल्ड अंपायरला या ठिकाणी बोलवलेला आहे.
वेस्टलाईनच्या वर किंवा वेस्टलाईनच्या खाली चेंडू डिलेव्हर झालेला आहे, आपण पाहणार आहोत. जयेंद्र वाघे या पंचांच्या माध्यमातून. यस, नो बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. बिमर चेंडूची हाताळणी झालेली आहे बॉलरच्या माध्यमातून. चला, सामना जिंकलेला आहे आई सोनूदेवी स्पोर्ट्स वाघरालपाडा या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन आई सोनूदेवी स्पोर्ट्स वाघरालपाडा संघ. अँड हार्ड लक जय भवानी वंगनपाडा. शेवटच्या बॉलवरती नक्कीच खराब चेंडू पाहायला मिळाला होता. बिंबर चेंडूची हाताळणी केली होती बॉलर प्रल्हाद याने. आणि हा सामना जिंकलेला आहे आई सोनूदेवी स्पोर्ट्स वाघरालपाडा या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन आई सोनूदेवी स्पोर्ट्स वाघरालपाडा संघ. अँड हार्ड लक टफ लक जय भवानी वंगनपाडा. जय भवानी वंगनपाडा या संघाने आमच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, चांगला खेळ प्रदर्शित केला, त्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. यानंतर होणारा मॅच आपण पाहणार आहोत. गावदेवी स्पोर्ट्स बरफपाडा वर्सेस दुधाई स्पोर्ट्स चिंचोडी पवारपाडा या दोन संघांदरम्यान सामना खेळवला जाईल. चला, क्षेत्ररक्षण करण्याकरता आपण उतरायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. दुधाई स्पोर्ट्स चिंचोडी पवारपाडा संघाला विनंती असेल आपण. चला, या मॅचचं मॅन ऑफ द मॅच चला, मॅन ऑफ द मॅच कोणता खेळाडू ठरणार आहे? चला, राहुल साठवण मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरलेला आहे. तर चला, विजय काकडे साहेबांना विनंती आपण करणार आहोत, त्यांच्या शुभ हस्ते दिला जाईल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. विजय काकडे साहेबांना आपण विनंती करतोय, त्यांच्या शुभ हस्ते पुरस्कार द्यायचा.